ठाणे येथील घोडबंदर रोडवरील एका मॉलजवळ एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी येथे एका स्पा सेंटरमध्ये चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी विविध कलमांखाली गुन्हा दाखल करत 2 महिलांसह एका पुरुषाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी 7 महिलांना वाचवण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे. सामाजिक संस्था हार्मनी फाउंडेशनने पोलिसांना ठाणे येथील घोडबंदर रोडवरील एका मॉलजवळील वेलनेस अँड हिलिंग स्पा सेंटरमध्ये चालणाऱ्या सेक्स रॅकेटची माहिती दिली होती. या माहितीच्या आधारावर ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने गुरुवारी छापेमारी केली. यावेळी पोलिसांना आढळले की घटनास्थळी वेश्या व्यवसायाचा धंदा चालत होता. या प्रकरणी पोलिसांनी स्पा सेंटर चालवणाऱ्या 2 महिलांसह एका पुरुष एजंटलाही अटक केली आहे. हे तिन्ही आरोपी येथे 7 महिलांकडून वेश्या व्यवसायाचा धंदा चालवत होते. पोलिसांनी छापा मारला तेव्हा काही ग्राहक या महिलांसोबत नग्न अवस्थेत आढळले. या घटनेनंतर पोलिसांनी 7 महिलांना वाचवले. पोलिसांना माहिती मिळाली आहे की यापैकी एक मुलगी अल्पवयीन आहे. या संदर्भात पोलीस आता पुरावे गोळा करत आहेत. याशिवाय वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले आहे की या प्रकरणात आणखी कोणी सामील असेल तर त्यालाही लवकरच शोधून अटक केली जाईल. पोलिसांनी या प्रकरणी BNS आणि मानवी तस्करी प्रतिबंधक कायदा 1956 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ठाण्यातील एका मॉलच्या अत्यंत गर्दीच्या परिसरात सेक्स रॅकेट चालवले जात असल्याची माहिती समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.